आता बळीराम भाऊ एवढाच बचावला. वक्षस्थळात दूध होतं. मालकांचा पुरा आहे माझा. कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. मातेच्या पोटात बाळाची वाढ होत असते आणि जसं जसं बाळ वाढेल तसं तसं या पवित्र देशाच्या माऊलीच्या हृदय कमळामध्ये वक्षस्थळामध्ये त्याच्यासाठी अमृत वाढत असते, अमृत वाढत असते. पण जोपर्यंत ब्रह्मांडाचा मालक आहे, काय शरीरात व्याधी असेल, शरीरात एक अडचण होती, व्याधी होती, आजार होता. म्हणून सोयराबाईंना दुग्धाच्या ग्रंथी कमी होत्या. मी काही डॉक्टर नाही, पण वाचून सांगतोय. मी भोजेकर बाबा ऐकून फक्त 6च लोकांचं सांगितलं. त्याच्यापैकी वैकुंठवासी नामनिष्ठ माधव महाराज मगर एक, सूरज खेडकर आणि अजून 5 लोक. 7व्या माणसाचं मी कधीच ऐकून सांगत नाही. जरी ऐकलं असेल तर पाहतो हे खरं आहे का, नाही तर आपण त्याचं ऐकून सांगावं. एखाद्याने विचारावं बाळू हे कशात लिहिलेले, धोतर पिवळं होईल ना. ते बोलायचं नाही, अद्याप नाही. तुम्हाला एक सांगू, मोटरसायकलचा ड्रायव्हर चुकला 2 मरतेत, जीपचा ड्रायव्हर चुकला 10 मरतेत, एसटीचा ड्रायव्हर चुकला 55 मरतेत, रेल्वेचा चुकला 1000 मरतेल, वक्ता चुकला कोटी मरतेत. वारकरी संप्रदायाच्या वक्त्यांनी एखादा पुरावा देत असताना मनानं बोलणं, मनाचा पुरावा देणं. गाईचं मांस खाल्लं इतकं पाप आहे. गौमासा समम पापहा. मनानं नाही सांगायचं एखादा पुरावा, शास्त्र आहे त्याच्या पाठीमाग. जोपर्यंत मालक आहेत तिथं स्त्रीच्या रूपात, तोपर्यंत काय कमी असेल हो. कृपा कटाक्षेने हवी, पाहिल्याबरोबर बघायचं काम नाही. पण 28व्या दिवशी चोखोबारायचं घर सुटल्याबरोबर बाईच्या अंतकरणातले विकार जागे झाले आणि दुग्धाच्या ग्रंथी संपल्या. टेहा 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 टेहा. 28व्या दिवशी पोरगं वरडायला लागलं, नाही तर टुनटुनीत होतं, गुबगुबीत. 28व्या दिवशी दुपारी मात्र त्याचा चेहरा काळवणला. सकाळपासून देवानं घरातून बाहेर पाऊल काढला की त्याच्या आईच्या वक्षस्थळात दुधाचा एक थेंब सुद्धा आला नाही. त्वचा काळपट पडू लागली, डोळे थिजू लागले, मुठी वळू लागलं, हातपाय आखडू लागलं. मालकाला आनंद वाटला, मुलगा झालाय. एक बोलू मालक, सकाळपासून बाळाला पाजण्यासाठी काहीच नाही. का ग 27 दिवस काय पाजलंस? वक्षस्थळात दूध होतं, पण वंश गेल्यापासून वक्षस्थळातलं दूध संपलं, लक्ष्मी निघून गेली. लक्ष्मीचा मालकच तिथं होता, दूध संपलंय मालक वक्षस्थळातलं. परिस्थिती इतकी नाजूक होती महाराज. एकेकाळी जातीय पगडा इतका विचित्र झालेला होता, इतका विचित्र झालेला होता. त्या काळात विशिष्ट प्रकारच्या लोकांना कोणाच्या दारात जाणं परवानगी नव्हती. चोखोबराय नाल्या उपसायचं काम करायचे, गल्ल्या झाडायचं काम करायची, तुमची आमची मेलेली जनावरं बाहेर नेऊन टाकायची आणि तुमच्या आमच्या मुलामुलींच्या लग्नातल्या कार्यक्रमातलं जळतण सरपण 2.5 किलोच्या कुऱ्हाडीनं या पिंजरा हलायचा, त्यांचा फासोळ्याचा पिंजरा हलायचा आणि खंटाळ लाकडं फोडून आपल्यासाठी स्वयंपाकासाठी इंधन तयार करायची. ही कामं माझ्या चोखोबरायची होती. आणि 4थं काम होतं, चोखोबरायला गौंडी काम येत होतं, बांधकाम सुद्धा करायचे. त्या बांधकाम करत असतानाच मृत्यू पावला, मंगळवेड्याची भिंत बांधत असताना. असा निष्काम साधू, पवित्र साधू, प्रसादात जन्माला आलेला साधू. चोखोबारायचा जन्म प्रसादातला आहे. चोखोबारायचे आजोबा रानोबा नावाची व्यक्ती एका श्रीमंत माणसाची आंब्याची डाल घेऊन जायची पंढरपूरला. आता चोखोबारायची समाधी आहे, त्या समाधीच्या अलीकडे डाल ठेवायची, पुजाऱ्याला आवाज द्यायचा, त्या आंब्याच्या डालीवर पाणी टाकायचं ना आंबे धुवून पुजाऱ्यांमधात न्यायचे. चोखोबारायचे वडील शूद्र होते म्हणून, चोखोबारायचे वडील शूद्र होते म्हणून. सांगा एक मुद्दा, एकादशी कोणाचे लोक धरतात? हिंदूचे का मुसलमानाचे? हिंदूचे. आणि केळी सफरचंद कोणी किती आहे? मग एखाद्या केळात एकादशीच्या दिवशी 17 भाई निघला का? पाहिला का चाऊस मी एखाद्या केळात तुम्ही? चला, चोखोबाराने आणलेली आंब्याची डाल धुवून नेत होते. किती निषेध असेल.
पण 35व्या वर्षी चोखोबराच्या वडिलांना आणलेली आंब्याची डाल धुवून होते. 35व्या वर्षी काय मालकात जागरूकता आली. एव्हा वरून वैभव दिसते म्हणून मोठं नाही म्हणायचं. मी मगाशी सांगितलं 1400 रुपयाची बिस्किट कुत्र खाते ते वैभवशाली आहे. 1,28,00,000ची गाडी. मी काल वारीला गेलो, आमच्या ड्रायव्हरचा उसला अवघड चालू होती म्हणून मी रेल्वेने गेलो, चांगल्या डब्यात बसून गेलो, तुमच्याच पैशावर रेल्वेला उतरलो. आमच्या एक जण कोण निरोप कळाला, बाळू महाराज रेल्वे स्टेशनला उतरलेत. मला एक गाडी घ्यायला एक माणूस आला, त्याच्याकडे 1,18,00,000ची गाडी होती. स्टेअरिंगवर तो बसलेला होता आणि त्याच्या सीटवर कुत्र बसलेलं होतं. माझ्यावर प्रेम करणारा डॉक्टर आहे तो, पण त्याच्या सीटवर कुत्र बसलेलं होतं. कुत्र किती नशिबवाळ असन कुत्र. 1,18,00,000च्या गाडीत बसले आणि गिरगावकराला घ्यायला स्टेशनला आले. कुत्र 1,18,00,000 रुपये खर्चणाऱ्या 2 पायाच्या कुत्र्याला अक्कल नाही. 4 पायाचं कुत्र कुठं बसवा. मला पाहिलं तरी कुत्र सरकत नव्हतं. मी मागच्या सीटवर बसलो. कुत्र्यानं उलट काच खाली केल्याच्या नंतर दोन्ही बाहेर काढले. मला पाहिलं जीभ बाहेर काढलं. त्याची इच्छा होती याचा गाल चाटावा, पण मी त्याच्या मालकासारखा हरामखोर नव्हतो कुत्र्याच्या जवळ गाल न्यायला. अरे लय लोक कुत्रे श्रीमंत आहेत. कुत्रे कोणालाही श्रीमंत म्हण जाऊ नका. माणसं 4-2 लाखाच्या गाडीत बसले म्हणजे काय एवढं तुम्हाला असा गागा येतो त्याचा. हे लयच मोठा आहे नका म्हण जाऊ कोणाला मोठे. हे फसफस केलेले आंबे कुठे दिसत असते, काय नसते त्याचा. इजाळलेले आंबे असतात, लोणचं होईन, आंबिलं होईन, तकू होईन आणि माछ घालाव तर रस होईन. असं बळबळ जाऊ नका, बळबळ जाऊ नका. काय नसतं त्याच्यात. बाबा पान केवढ्या गाडीत आली मग का आता दे तू जीव त्याच्या गाडी खाली. हा लोकांचा भाव मोठं दिसलं की त्याला मोठं म्हणायचं. ते चोखोबराचे वडील सामान्य 35 वर्ष सेवा केली. पुजाऱ्याला किती आदर असावा. आदरच नाही, आदरच नाही, आदरच नाही. पण 35व्या वर्षी चमत्कार घडला. डाल सोडल्याच्या नंतर एक आंबा चोखल्याला निघाला, अर्धाच चोखल्याला. बांधलं रानूबाला रात्रभर. रात्री 1 वाजता पुजाऱ्याच्या स्वप्नात विटेवरचे मालक आले. हे पुजाऱ्या, आंबा रानूबान नाही चोखला, मी चोखलाय आणि राहिलेला अर्धा आंबा तू नाही खाचा, रानूबाला देऊन टाक. कष्टा सुटोस तर लटवाय लटन, कष्टा सुटोस तर पुजारी गेलं आणि रानूबाच्या चरणावर डोकं ठेवलं. चोखोबराच्या वडिलाच्या विटेवरच्या मालकाचा संदेश आंबा तुम्हाला. वंजळीत आंबा घेतला. काय निष्ठा मालकाच्या प्रसादावर, किती निष्ठा प्रभूच्या प्रसादावर, किती निष्ठा विटेवरच्या मालकाच्या प्रसादावर. बिना चंद्रभागेच्या कडीला जोडा काढून ठेवला, तसाच ठेवला. घरी पळत गेले आणि पत्नीला सांगितलं, लक्ष्मी मालकाचे दात आणि ओढ जीभ लागलेला प्रसाद आहे विटेवरच्या मालकाचा, धर तुला. पत्नीला दिला. झालेल्या मुलाचं नाव ठेवलं चोखोबा. आंबा चोखून खाल्ला होता, मुलाचं नाव ठेवलं चोखोबा. अशा प्रसादातले चोखोबा आहे. पण त्या काळात तुमच्या माझ्यासारखी भडवे त्यांना जवळ येऊ देत नव्हती. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. सांगा एखादी जात आहे का त्या जातीत दारू पित नाहीत. जामदे नावाचं गाव आहे. एखाद्या वेळेस तुम्ही गेला असताल. 2530 मतदान पारधी समाजाचं आहे. पारधी समाजाचं जामदे नावाचं गाव. कृष्णाजी माऊली जायखेडकर प्रसिद्ध महात्मा होऊन गेले खानदेशमध्ये. त्या महात्म्याच्या कृपेने 450 पारधी समाजाची माणसं माळकरी झालीत. 450 लावरं चित्र सशे रानडुकर धरणारे. तिथे किर्लोस्कर नावाचा एक व्यक्ती आहे. तो जामदे ते पंढरपूर दोघं नवरा बायको लॉकडाऊन मध्ये पंढरपूरला पायी. ते म्हणला पाणी पण देऊन गेली लोक. मी पंढरपूर मध्ये आल्यावर पाहिलं त्यांना असा पाय खोड्याच्या नंतर एखाद्या लसणाच्या काचुळ्या निघावत अशा पायाच्या काचुळ्या निघत होत्या. पारधी समाजाचा माणूस पारधी. दोघं नवरा बायको वड्या खोड्याचं पाणी पित पंढरपूरला गेले. काय कोणाला नाव ठेवता. हे पात्रता नाही आपली दुसऱ्याला नाव ठेवण्याची. दुसऱ्याच्या अंतकरणातला सद्भाव बघत जा. लोकांना शिव्या द्यायची आपल्यात पात्रता नाही. मी चांगला आणि मोहा चांगला आणि दुसरे खराब आहेत का हरामखोरा. विठाला आपल्याला दूध कोणी देऊ शकत नाही. दूध देऊ शकत नाही कोणी.
आणि मग दूध आणायचं कुठून? एक वाक्य ऐका, पत्नी किती हुशार होत्या चोखोबरायच्या. त्या म्हणल्या, मालक तुमच्या ताईकडे भरपूर गायी आहेत. निर्मळाबाई, निर्मळा नाव होतं, 450 एकर जमीन. असा पुरावा ऐकिला, त्या बाईच्या बैलगाडीला सोन्याच्या शिवळा होत्या. चोखोबरायच्या मेहुण्याच्या बैलगाडीला सोन्याच्या शिवळा होत्या. योगजण म्हणला, बाळू महाराज कशातलं सांगत असेल? अरे नालाय का, मी जर मया सासरवाडीतलं वर्णन केलं तर तुला डबा उठावा, तू ह्या पोटात डबा उठावा. संतांचं वर्णन केल्यावर काय मुंग्या लागावा? संतांचं वर्णन केल्यावर काय काय मुंग्या लागल्या पाहिजे, आहे का नाही? किती मोठा आदर्शवाद आहे. अहो हे संत आहेत म्हणून आपण आहेत. काही काढतात, वाचायचं दोंग नाही. कशात सापड, तुरीच्या पाट्यात गवसलं. वाचत जाय, वाचत जाय. मला वाचायचा नाद आहे महाराज. मी 250 ग्रंथ वाचिले, 127 बाकीचे पुस्तकं वाचिली. मला वाचायचा नाद आहे. हो, आता चष्मा दिलाय. परवाला मागच्या आठवड्यात नागरेश्वरन आम्ही एका हॉस्पिटलला गेलो तर आमचे इंद्रजित सर आहेत, त्यांच्याकडे चांगला जवळचं वाचायचं दिलंय. वाचित राहत असतो. आमचं ड्रायव्हर आजच म्हणलं तुमचे डोळे लवकर जातील. म्हणलं जाऊ दिन, वाचिता वाचिता. लोकांचे काही पाव पाव चालले, तू काऊन ताण घ्यायला? हे ग्रंथ वाचिता वाचिता जातील. हाय पोरग धरीन माझ्या हाताला, नाही तर तू धरी जाय. तुला 7-8 एकर जमीन नावची करून देतो. म्हातारपणी तू माही काठी धरी जाय. काय ताण आहे त्याला? मला कुठं काय देवीचं तेल देवीला आणि भोते आला घाईला, काय ताण आहे त्याच्यामध्ये? ते म्हणलं काय हरकत नाही. आता झालं नाही एक वाटाणाची आमची गावकरी येते. तुमच्या बहिणीकडे भरपूर गायी येतात, एखादी गाय आणा. ते चोखोबराय होते. बहिणीला दिपाळीला साडी चोळी देता आली तर देवा, पण बहिणीच्या घरचं खाऊ नये. असा वारकरी संप्रदायामध्ये पुराणामध्ये, एका पुराणामध्ये 3 श्लोकाचा पुरावा मला सापडला. बहिणीचं खाऊ नये. पण बाई किती हुशार होत्या. बहिणीची गाय आणा, पैसे नाहीत म्हणून विकत घेता येत नाही, पैसे नाहीत म्हणून विकत घेता येत नाही, आणि तुमच्या बहिणीच्या गायीचं दूध फुकट खायचं नाही. सध्या गायीची सेवा महाराष्ट्राच्या मातीमध्ये मी 2500 गोशाळेमध्ये बाहेरून संदेश ऐकला. बाहेरून मला एकही गोशाळावाला भेटला नाही की तो म्हणला नाही की मला पाचपोर बाबांना निधी दिला नाही. माझ्या पाहण्यात जेवढ्या गोशाळा आल्या, मी 3793 गावं. तुमच्या गावातलं आजू पहिलं कीर्तन आहे का? दुसरे? मग तुमचं गाव नकोय. 3793 गाव पाहिले. एवढ्या गावात आतापर्यंत जितक्या जितक्या गोशाळा भेटल्या, त्या गोशाळेला आदरणीय पूजनीय सद्गुरू पाचपोर महाराजांनी निधी दिला. त्यांना जे समाजातून प्राप्त झालं कीर्तनात, रामायणातून, ते सडळ हातानं. मागे एकदा मी गेलो, आमचे पाटील सर आहेत याचे कर्नाटक मधले. ते म्हणले आमच्या इथं कार्यक्रम केला, नर्मदा परिक्रमा करणाऱ्या लोकांसाठी 30 तेलाचे डबे पाठवले. 30 तेलाचे डबे. नर्मदा परिक्रमा करणाऱ्या काही वारकऱ्यांना रस्त्यात अन्नदान व्हावा म्हणून 30 तेलाचे डबे माझ्या फोनून फोन पे केलं म्हणे. मला देऊत नका पैसे, तिकडे टाका त्या संस्थेला. काय वागणं असेल होय साधूच. गथुडे बांधणारे तर लय पाहिले मी, त्याच्यातला मी पण एक आहे. पण दादा पाटील मी करणार आहे, हसू नका. करणार आहे काहीतरी, करणार आहे, हसू नका. पण मी ज्या दिवशी करीन त्या दिवशी सांगेल, आधी बोलायचंच नाही. करीन करीन. फक्त तुम्ही सगळ्यांनी मला आशीर्वाद द्या. माझ्या हाताने एक चांगलं काम व्हावा असा तुम्ही मला आशीर्वाद द्या. कारण मला तसा गागा बी नाही, मीच करीन म्हणून तसं नसतंय. ते गागा आणायचंच नाही, हे सगळं त्याच्या हातात आहे. एका बाई नवऱ्यानं सोन्याच्या तुट्या लावल्या घरात. अर्जुन भाऊ सोन्याच्या तुट्या, पैशावालं होतं ते, सोन्याच्या तुट्या लावल्या. आणि बायको म्हणली मा याच्यातून पाणीच येईन. ते म्हणला येडपटेस काय, वरचा कॉक ढिला कर ना. वरच्या टाकीचा कॉक ढिला केल्यावर त्या तुट्यातून पाणी आलं. तसं या तुटीचा कॉक पंढरपुरात आहे, त्यानं जर बंद करून टाकला तर सकाळी संदेश येईल गिरगावकर गेला. नाही, तुमचे बी बटणं दाबणार आहेत, तुमचे काही लोखंडाचे नाही तर तर दबनत ना, पण तुमचं एक दिवशी माझ्या मागं दाबणारच आहे ना. लय ना काही करू. त्याच्यामुळं गगा नसोय आपल्याला, त्यानं करून घ्यावं आपल्याकडनं, अशी माझी इच्छा आहे. काम आहे ते करावं, ते देवानं करावं, आणि ते तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पूर्ण व्हावं अशी तुमच्याही चरणी प्रार्थना.
गाय विकत घ्यायची नाही, पैसे नाहीत, आणि गाईचं दूध फुकट खायचं नाही. चोखोबर आहे म्हणले. कोड्यात कशी बोलायली ऐका ना. गाय आणायची, वासरू आणायचं, आपल्या बाळाला दूध होईल, आणि दूध पिल्याच्या नंतर बाळ मोठं होईल. बाळ मोठं झाल्यावर गाय आणि वासरू तुमच्या ताईची वंशाची परत करू, आणि तुमच्या ताई म्हणतील तोपर्यंत त्या ताईच्या घरचं काम मी करीन. भांडे असतील, धुणी असतील, सडा सारवण असेल, सगळं करीन, सगळं करीन. मग चोखोबर आहे. एक पुरावा आहे त्याच्यासाठी. संसाराचे भय धरोनी मानसी, चोखा मेहून पुरीशी जाता झाला. काय भीती होती संसाराची? लेकरू वाचावा. देवा तुला मागितलं नव्हतं ना, मग दिलंस ना. मारण्यासाठी दिलंस का अपमान करण्यासाठी दिलंस? संसाराचे भय धरोनी मानसी, चोखा मेहून पुरीशी जाता झाला. आणि मेहुणा राजा नावाचं गाव तिथपर्यंत आले. बहिणीने पाहिल्याबरोबर पाय धुवायला पाणी दिलं. शेतातनं मेहुणे आले. घोड्यावरून खाली उतरल्याबरोबर आपल्या बायकोच्या भावाच्या पाया पडले. तर चोखोबर आहे, पाय झाकू लागले फाटक्या धोतरानं. नको म्हणे भाऊजी. तर 450 एकरचा मालक काय म्हणत होता? भोजेकर बाबा, आम्ही फक्त 2 पैशानं मोठे आहेत, आम्ही फक्त 2 पैशानं मोठे आहेत. तुम्ही इतके मोठे आहात, या जगातले किती दिवस वाचवायचे तर कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचे, हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि तो जगाचा बाप तुम्हाला बुक्का लावायला येतोय. इतके मोठे चोखोबर आहे. चोखोबरायचं भजन संपलं की मृदंगाचार्य महाराज विश्वाच्या पाठीवर एकाच व्यक्तीला बुक्का लावला. तो फक्त चोखोबरायला लावला. विटेवरच्या मालकानं बुक्का लावायला येत होते. आणि एवढ्या मोठ्या श्रीमंत माणसाचे पायकात, म्हणून तुमचे पाय धरू द्या, आमचं बरं होईल. याला म्हणतात नातं. बरं का, आपल्याकडं तसं नाही. श्रीमंत पाहुणा आला की मुळवाटी, त्याच्या पोरा सोरायला नोकऱ्या असल्या की मुळवाटी, आणि गरीब पाहुण्याला ए रामा पुढच्या रविवारी बाब्याचं लग्न आहे, ध्यानात हे का नाही? अरे सुंबळ्या तो सांगितलंच नाही ना. गरीबाला फोनवर सांगायला बरं का, आणि मोठ्याला म्हणतो बरं का, बरं का, हाजरी लावा बरं, माझ्या लेकरायला आशीर्वाद द्या बरं का. आणि अशा माणसाला म्हणायला त्यानं बापजी तारात ढकलला होता. फक्त तो पैशावाला आहे म्हणून ते आशीर्वाद, त्याचे आशीर्वाद लागत असतात का सुंबळ्या तो या पोराला? आणि गरीब पाहुणा असला की धनवंताला की सर्व मान्यता आहे जगी. तेव्हा बोलणं लय सोपं असतंय. नाही नाही, आपलं लय मन मोठं आहे. कशाचं मोठं आलंय सुंबळ्या? खपक्या पाहिले की दिसत तू असा लव लव करी तू, आणि गरीब गरीबायला शपटा हानीत नाही, आणि नुसता तोंडान सांग तू लय मोठं मोने. कोणी कोण मोठा आहे तू? विठाला विठाला. चोखोबराला पाचट नव्हती, उसाची पाचट देत नव्हते. पाचट मेलेल्या जनावराचं चामडं काढायचं, जनावर पुरून टाकायचं, ते चामडं रंगवायचं, आणि रंगवलेलं चामडं झोपड्यावर टाकलं, त्याच्यात संसार केला. आणि विटेवरच्या मालकाचं भोजेकर बाबा भजन केलं. आणि तशा परिस्थितीत राहणारा सोन्याच्या शिवळा बैलगाडीला असलेला मेहुणा साष्टांग दंडोत घालीत होता. याला म्हणायचं पारख, याला म्हणायचं पारख. गरीब असेल, आचरणशील असेल, त्याच्या छातीला छाती लावा. रक्ताच्या नात्याचा असेल, भडवा असेल, त्याच्या लांब पावलांना लांबून जा. काय करायची श्रीमंती त्याची? काय करायची? काय करायची? एका गावात गेलो, म्हणले यायला मालक म्हणतात. म्हणलो काऊन? यायला 900 एकर जमीन आहे, सप्त्यात पट्टी, रुपया देत नाहीत. मी म्हणलं तुला पाप लागन, उद्या मालक म्हणशील तर. माझ्या कानाला पण पाप लागत म्हणलं. त्याला मालक म्हणलेलं मला काऊन सांगितलंस? जमीन 900 एकर आणि सप्त्याला रुपया देत नाही, आणि त्याला अख्खं गाव मालक म्हणते. गावालाच हाणायला पाहिजे. रुपया देणं सप्त्याला, आणि त्याला मालक म्हणायले. एक जणाच्या पलंगाला सोन्याच्या इटा म्हणले, त्याच्या पलंगाला सोन्याच्या इटा, आणि बाप मंदिरात बसला भीक मागत. काय करायचं? देऊतले मालक मायबापाची सेवा करणाऱ्याच्या पाया पडतात. नमो तया माता पित्याचे पालन, आणि नमो त्या वचन सत्यवदे. खरं बोलणाऱ्याच्या आणि आई वडिलाची सेवा करणाऱ्याच्या तुकोबराया पाया पडतात. चला दर्शन घेतलं. मागा वाटत नव्हतं हो भोजेकर बाबा, पण बहिणीनं काय विचारलं? बैसोनी एकांत पुषे गुजमात, वहिनी शमवंत आहेत की. ह्या अभंगाचं पुढचं कडवं आहे. संसाराचे भय धरुनी मानसी, चोखा मेऊन पुरीशी जाता झाला. त्याच्या पुढे बघा, बैसोनी एकांत पुषे गुजमात, वहिनी शमवंत आहेत की. त्या बाईची वाणी किती श्रीमंत असावा. तिनं बाप कुशाले, वडील आई वडील वारले होते.
भाऊ दादा तू खुशाल आहेस का, दादा तू हे लेकरं खुशाल आहेत का, हे नाही विचारलं. वहिनी क्षमवंत आहेत की, क्षमवंत म्हणजे खुशाल, दादा वहिनी खुशाल आहेत का. म्हणून भावजायाला सांगतो, सुनायला सांगतो, तुम्हाला जर माहेरात वजन पाहिजे असेल तर भावजाईला जीव लावा. जर तुम्हाला भारीची साडी नाही तिनं नेशिली तर मला गिरगावचा बाळू म्हणू नका. पण तुम्ही करतात काय माहितीये का, भावाला जीव लावतात. बाई दादा कायच खराब दिसायलाच बापा, लग्न झालं तवा हातीच्या पिल्यावानी दिसत होतास, आणि काही वहिनी तू या पदरात पडली, माय मेलेल्या वघारावानी तू गुडघ्याला गुडघे घासायलेत. आणि ही दोरकी दिवाळीहून वापस जाताना भाऊ म्हणला मी जालन्याहून साडी आणतो. नका, घरातल्या का फुकून द्याच्यात का, सनकातलीच नेशिली. तुम्हाला जर भारीची साडी पाहिजे असेल ना तर एक औषध घ्या गिरगावकराकडून. बस स्टँडवर भाऊजाईचा भाऊ होता, त्याच्या पायात एकच बूट होता. सख्या भावाच्या बायकोचा भाऊ, भाऊजाईचाच भाऊ ना, एकच बूट होता. म्हणजे काऊन हरपिला असेल ते हे सगळ्याला कळत आहे. पण ते बस स्टँडला भेटल्याच्या नंतर माहेरात गेल्यावर म्हणायचं, वहिनी तुमचे दादा भेटले होते बाई, आमच्या दोन्ही लेकराला बघितल्याबरोबर त्यानं 2 बिस्किटचे पुढे हिच्याकूनच 50 घेतले प्याला, हिच्याकूनच 50 रुपये प्याल घेतले. पण इतकंच म्हणायचं, वहिनी तुमचे दादा जालन्याच्या बस स्टॉपला भेटले बाई, कायच तुमच्या दादाचा स्वभाव आहे वहिनी, बाई आमचे लेकरं पाहिल्याबरोबर 2 बिस्किटचे पुढे आणले, मला एकादशी आणल्या असल्यामुळं केळीचं डझन आणलं, बाई कायच तुमच्या माहेरातली वागणूक आहे. बाईनं लगेच संध्याकाळच्याला पुरण शिजिलं. तिला माहित होता आपला भाऊ किती बदमाश आहे, पण वर्णन स्तुती कोणाला बी आवडती हो, स्तुती आवडती कोणाला बी. हो, सासायला जर दुधाचा चहा पाहिजे असेल तर इतकंच म्हणायचं. सून माहेरावून आली की इतकंच म्हणायचं, द्वारकाबाई या ना, या द्वारकाबाई या, वत्साबाई या, सावित्रा येईन ग. तिघी जणी बसल्या, पाहणं बाई काल सुनबाई आल्या, काय पीस आणला, चांदण्यावानी चमकायला चंद्राच्या, तेजावानी काय बुट्टे आहेत बाई, बघा ना पीस, दुधाचा चहा घेऊन येते. पण ह्या मथाड्या इतक्या जिबा यायच्या रंगल्या, येड्यावणीच करायला त्या मथाऱ्या. इन द्वारका ए मंजुळा इन आली न काल दिवाळीहून, आणलं टाकणं टाकायला धुडक, तिनं दूध सांडून दिलं काळाच्या आणला. आपल्या तोंडावे माय सगळं, आपल्या जिभेत आहे. आपण चांगलं वागायचं, चांगलं बोलायचं, विश्व आपल्यावर प्रेम करते, काय ताण नाही. आणि जिथं कडक बोलायचं तिथं कोणाच्या बापाला भ्यायचं बी नाही, काय नाही भ्यायचं कोणाच्या बापाला. ठाम बोलायचं, खरं बोलायचं, कडक बोलायचं. ताई सगळे खुशालेत, तुला भाचा झालाय पण दूध नाही. डमणी झोपली, डमणी झोपली, डमणीत ढकलीत वासरू टाकलं, मागून ढकली असती ना त्याच्यात. जिंच्या पॅन्टेवाल्यांना डमणे माहित नाहीत. फार काय झालं तर तुम्ही रेंघ्या पाहिल्या असत्या, रेंघ्या डमण्या. ह्या गावातून माहेरातून मुलगी झाला, रेशमाच्या पडदाने असायच्या, इकून तके तिकून तके. हा येळूच्या कमट्याच्या, जास्त विदर्भात डमण्या. लोणारच्या यात्रेत, आपल्या सखाराम बाबाच्या यात्रेत डमण्या भेटायच्या, लोणीला सखाराम बाबाच्या लोणीच्या यात्रेत सुताडे भेटायचे. हो, अजून 2-2 म्हातारे मेले तरी त्याच्या नातवायला अजून सुताडे आहेच, असे सुताडे भेटायचे. तिथं लय अशा चांगल्या वस्तू भेटायच्या, डमण्या, जुन्या गाड्या, अशा त्या काठ्या गिठ्या, असं थाट वैभवशाली वस्तू भेटायच्या. अशा डमण्या उग्या, ते घुंगरण ते थाटण गिटण मस्त असायचं. तुम्ही रेंघ्या पाहिले, जाऊ द्या ते रेंघ्यायचं नाही सांगत, आता वेळ झाला ना. आणि मग काय झालं, त्या ढकलीत वासरू पाठीमाग गाय बांधली, चोखवरायला मधात घेतलं, गाडी हाकायला मेवणे बसले. आणि बुलढाणा जिल्ह्यातून मंगळवेढ्याला गाडी आली. आल्याबरोबर पाहिलं वासरू, टवटवीत वासरू गाय. दया सांगतोय, बायकोनं सांगितलं मालक आतापर्यंत मुलानं धीर धरलाय, पण एक काम करा, दूध लवकर काढा, वेगात सांगतोय. आणि मग चोखवराने वासरू सोडलं.
गाय दूध कोणासाठी देती? वासरासाठी. आपण वासराला पाजित होत का? शेळी कोणासाठी दूध देती? मसड कोणासाठी देती? वगारासाठी. म्हशीवालेले माणसं हुशार हो. हाल्या जर झाला ना तर पहिल्या दिवसाचं 3 दिवसाचं दूध फुल पाजित येत. त्या दुधानं ते मरत. ते मेलं की त्याच्या पोटातलं चट काढीत, साळीचं तणस मधात घालीत, त्याच्या पायाला अशा खुट्या लावित आणि म्हशी पुढे उभं करतात आणि त्याला हरभऱ्याच्या डाळीचं पीठ. ती येडपट मसड त्याला चाटल्या बी पाना सोडीती. म्हशी असतात. गाईत आणि म्हशीतले फरक बघ तुम्ही अजून बी लक्षात घ्या. गाय नदीला पाणी पिली तर पाणी पितीन, चारा खाती. मसड पाणी बी पितीन, शेण तिथं टाकती. कोणाच्याच जीवनात म्हशी येऊ नये. अर्थ आगाव घेऊ नका. शक्यतो सगळ्यांच्या जीवनात गायी यावा, म्हशी येऊ नये. लय पिळे घेतात म्हशी. काय सांगू लागलो? आमच्या इथं एक माणूस, महाराज नाव सांगत नाही, तुमच्या जरा जवळचा होता आणि पुन्हा कॅमेरेवाल्याने इस्तू लागत ना. ते ऐकले मला गावात गेले कीच काळी फोडायचं माहिती त्याचे नातू. असा माणूस होता. म्हशीचं दूध काढताना, म्हशीचं असो गाईचं असो, दूध काढताना सड कोरडं झालं की खालचं दूध लावावं लागतं का नाही बकेटातलं, ते दूध नव्हता लाईत. म्हणजे दूध उडन म्हणून ते तोंडातलंच पाणी लावायचं. मी कवात त्याच्या इथं चहा नाही प्याला. हा नगत म्हणलं अद्याप नाही, ते तोंडातलं पाणी लाईत होता. हे काय दया करणार आहे तो? काय दया करणार? शेळ्या पाळणार तो इतके बहादर बापा. ते शेळीला 2 पिले झाले की डाला असती, डाला खाली पिले आणि डालावर पुन्हा फुटकं जात. त्या डालावर फुटकं जात आणि मग शेळी रानातून आली की तिच्या कासात दूध असते. टिक्यान गलुली, तिच्या पिल्याचं नाव. टिक्या म्हणजे बोकड्या आणि गलुली म्हणजे पाठ. टिक्यान गलुली म्हणली, टिक्या दादा पान आईला किती दूध आलंय. तर टिक्या म्हणला, मालकीन सोडीन तर आईचं दूध पिता येईन. मालकीन म्हणजे शेळी पाळणारी. तिने शेळी बांधली तर टिक्याला वाटलं आता डालावरचा दगड काढून आम्हाला दोघायला सोडती का नाही. ती मधात गेली आणि ढवळा तांब्या आणला. आणि शेळीचा पाय मेचकीत दाबला. मी उभा असतो तर लय सांगितलं असतं खास, पण समजून घ्या तुम्ही, त्याच्यातले पोटकिडे येत. शेळीचा पायाचा मेचकीत दाबला आणि चट दूध काढ. येईन गेल्यावर पुन्हा खालून दानका हाणला आणि चट पिळून घेतलं. मग टिक्यान गलुली सोडे. आता काय राखेल पेतीन का ते? आणि पुन्हा म्हणतो आपण निष्ठावंत वारकरी, शेपुड्या पिळायलाच रक्ता सगट आणि पुन्हा वारकरी म्हणतो सोंबळ्या. वासरू सोड भोजेकर बाबा, वासरू सोडल्या बरोबर तानयाची लागता झटी. पाना सुटला आणि वासरू आखडत असताना दोरी गळ्याला घासली आणि तोंडातलं दूध बाहेर आलं. कळकळ कळकळ अंतकरण तुटलं. देवा, अरे आपल्या लेकराच्या वाचण्यासाठी गाईनं पाळलेलं वासरू तिच्या लेकराला दूर करून आपण आपल्या लेकरासाठी दूध वासरू सोडून दिलं आणि बायकोला सांगितलं त्यानं दिलंय, वाचायचं का मारायचं ते ठरीन, पण वासराला आखडून दूध नाही काढीत. शेवटी कसं वाचलं तो भाग पुढचा आहे. पण इतकी दया ज्याच्या अंत करण्यात साधू म्हणावी ताई ऐशिया विढोबार खुमार. विढला विढला ए आजू तुला कीर्तनानं पुरस्कार भेटलाय. मग माळी घाला तुम्ही. मोठं केलंय तुम्हाला. विदेशातनं पुरस्कार भेटलाय तुम्हाला कॅमेरेवाल्याला. माळी घालायच्या माळी त्याच्यानंतर. याचा आपल्या संप्रदायात ज्याला मुलगी झाली असेल त्यानं 5वीच्या दिवशी माळ घालायची, भजन ठेवायचं, भजनी बोलवायची, 5वीचं भजन ठेवायचं. पश्चिम महाराष्ट्रात ती पद्धत आहे.
कालांतरानं ती मुलगी माळकरी होईल. 14 कलेक्टर माळकरी. आता 14 कलेक्टर मुली आणि मुलं 14 कलेक्टर 14 भारताचे माळकरी आहेत. माळकरी माळकरी. जिल्हा ताब्यात असतो, त्यांच्या प्रांत ताब्यात असतो, तरी ते माळकरी आहेत. अरे माळ घातलेल्या वानरांनी अख्खे जनावर खाल्लेल्या राक्षसाला मारलं. माळकरी वानरांनी अख्खी जनावर खाणाऱ्या राक्षसांना मारलं आणि बंदी जनावर खाणाऱ्या राक्षसांनी एकाही वानराला नाही मारलं. इतकी शाकाहारात ताकद आहे, इतकी शाकाहारात ताकद आहे. आपल्या भारताचा पवित्र आहार, आपल्या भारताचं धान्य तपाशित असताना विदेशातल्या लोकांची कॅसेट गुंडाळती. कॅसेट काय या भारतातलं सकस अन्न, 18 बहार वनस्पती, एवढी पात्रता आहे या अन्नामध्ये. चला, आईसाहेब अत्यंत सामान्य जीर्ण एक जरा संपन्न माथारीचं रूप घेतलंय. तुकोबरायच्या दारात सकाळी तुकोबराय स्नाना करता इंद्रायणीकडे निघाले. धर्मपत्नीचं स्नान आटपलं होतं, जिजाबाईंचं. स्नान आटपल्याच्या नंतर आतली आत कणगीत बसल्या, ज्याला तुम्ही बाथरूम म्हणता. कणिक होती, कणिक. पिवळेल नावाचा एक वेल असतो, त्याची कणिक केलेली. तिला एकीकडे छिद्र केलेलं, त्याच्यात दगड टेकलेला. 1 फुटका माठ होता मध्ये स्नाना करता. एक बाजू जर या कुळाची सांगायची झाली तर यांची श्रीमंती मोजण्यासाठी ब्रह्मदेवाचे 4 तोंड शांत बसत होते आणि गरिबी सांगण्यासाठी सुद्धा ब्रह्मदेवाचे 8 डोळे थांबत होते. इतकी गरिबी बी तुकोबरायांनी पाहिली आणि एवढी श्रीमंती बी तुकोबरायांनी पाहिली. एवढे मोठं व्यासंग होता तुकोबरायांचा. संतांना आपलंच म्हणा. बऱ्याच लोकांना वाटते श्रीमंत माणसानं खांद्यावर हात टाकला की हा मो लय चांगलं, आणि तू ते कोणाला श्रीमंत म्हणायला? तू ज्याला श्रीमंत म्हणतो ते 8व्या दिवशी मेलं ना. या खालच्या सगळ्या श्रीमंतांना कधी मारायचंय ज्याच्या हातात आहे त्याला संत आणि देव म्हणतात. त्यांना मोठं म्हणत जा, कोणालाही मोठं म्हणी जाऊ नका. जो आपण मोठे व्हावा असं ज्याच्या मनात भाव आहे त्याला मोठं म्हणायचं, कोणालाही मोठं म्हणायचं नाही. झाडाखाली ऊस लावा, 4 कांड्याशिवाय कांदे येत नाहीत. झाडाखाली ऊस लावा, 4 टिपऱ्याशिवाय टिपरू येत नाही. झाडाखाली सोयाबीन लावा, 15 दिवस पाऊस नाही पडू द्या, वाळत नाही, शेंग लागतच नाही. झाडाखाली कापूस लावा, पाऊस महिनाभर नाही पडू द्या, वाळत नाही, बोंड लागतच नाही. मोठाले झाड बारकाल्याला मोठं होऊच देत नाहीत. आणि तुम्ही याला बी टाळ्याच वाजायले. अरे जी झाड बारकाल्याला मोठं होऊ देत नाहीत त्या हरामखोर झाडाचे बुटाडे उचलू नका. सर्वसामान्य मोठा व्हावा असं ज्या मोठ्याला वाटतंय त्याच्या चपला बुट उचला. आणि ते वाटणारी फक्त संत आहेत, ती वाटणारी फक्त संत आहेत. तसा दृष्टिकोन असणारी फक्त संत आहेत. बाईसाहेब कणगीत बसल्या, लुगडं आतली आत पिळलं आणि कणगीच्या भोवताल वाळू घातले. 22-23 मिनिटं कणगीत बसायचे आणि लुगडं येडवाकडं वाळल्याच्या नंतर मधली नेसायचे आणि मग बाहेर यायचे. आता जीनच्या पॅन्टीवाल्यांना भोजेकर बाबा आणि टिकल्या लावणाऱ्या नवीन तडीच्या 20-20 घंट्याला साडी बदलणाऱ्या मुलींना ही गोष्ट सांगितल्यावर यांना वाटत असेल गिरगावकराच्या गोळ्या संपल्यात. पण एक लक्षात ठेवा, मी डोळ्यांनी पाहिली, संध्याकाळची जेवण झाल्याच्या नंतर घरातली माणसं दिवा विझून झोपत होती. राखेलचा दिवा विझून झोपत होती. या दिव्यातलं तेल आपल्याला उद्याच्याला कामी यावा. इतक्या परिस्थित्या पाहिलेली माणसं. एक सांगू तुम्हाला, परवाला एक माऊली भेटली. त्या बाईचे 2 मुलं नायब तहसीलदार झाले. मुलगी एडीआय झाली, शैक्षणिक क्षेत्रातली काय एडीआय. त्या बाईला म्हणलं, बाई किती चांगलं झालं. ती म्हणली, महाराज आम्ही 2 जावा होतो, एके दिवशी हात लावायचा नव्हता.
म्हणून लुगडं वाळत घातलं आणि लुगडं वाळूपर्यंत मी चादर नेसून बसले घरात. चादर 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 अंगावर घेतलं आणि लुगडं वाळेपर्यंत ती घरात बसली. इतकी परिस्थिती मागच्या लोकांनी पाहिली. म्हणून अशा सासू सासऱ्याला टायमाला भाकरी देत जा. कीर्तनकाराला नाही चहा पाजला तरी हरकत नाही, पण ज्या सासू सासऱ्यांचं आपल्यासाठी योगदान आहे त्यांना भाकरी देत जा, त्यांना भाकरी देत जा. आम्हाला काय कोणी देते, काय ताण घेऊ नका. त्याचा आदर्श ठेवा. त्या सासू सासऱ्याला बाजूला काढी, तीन नवऱ्याला घेऊन दोनच तोंडन खिचडीन बोंड बनती, झोपीत भिताड पडन अंगाव. महाराज आल्यावर काजून बदाम टाकून दूध देतील, नवरा चहा कर म्हणल्यावर सकाळीच प्यालता ना. हे अशी बाई ज्या भागात आहे त्या भागात पाऊस पडत नसतो. वागणं सर्वात मोठा परमार्थ आहे, देखावा नाही. आपल्या संप्रदायात आचरणाला किंमत आहे, देखाव्याला किंमत नाही. वागण्याला किंमत आहे, दाखविण्याला आणि बोलण्याला नाही. लुगडं वाळत होतं, आतमध्ये आईसाहेब बसलेले आहेत. जिजाबाई श्रीमंत पुण्याच्या आबाजी गुळव्यांची मुलगी, ज्या बाईच्या वडिलाकडे 1425 गडी होते. 1425 1425 गडी ऊसात काम करायला होते. 3600 एकर ऊस होता, 3600 एकर ऊस. एवढ्या श्रीमंताची मुलगी एका लुगड्यावर. तुकोबरा इंद्रायणीच्या स्नानाकरता निघाले. साधू म्हणायचं कोणाला? तेवढ्या अवकाशात चांदण्याच्या प्रकाशात बाहेर बाई बसलेली. तिला काय करता येत नाही. तिनं 10 मिनिटात वाऱ्याला आदेश दिला, शीतम वायुर्वेगे स्ततेवच. वाऱ्याला सांगितलं असं बारीकसं वारं सोड की ज्याला शीत म्हणतात. आज कसं थंड हवा आली अशी थंडी सोड. कुडकुड 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 करीत आई साहेब तिथे बसलेले आहेत, जगाची मालकीने. तुकोबराने विचारलं, माय कोण? म्हातारी. कुठून आले? फिरत फिरत आले दादा. बाई मधात बसा ना. नाही दादा, निघायचे पुढे. काय काम आहे बाईसाहेब? बाईसाहेब म्हणले तुकोबर आहे. काय काम आहे माय? दादा अंगावरचे वस्त्र 2-3 जागेवर फाटलेत रे. अंधारात कसं बस अंग झाकून बसले. दिवसभर फिरताना समाजात फिरत असताना थोडी लाज वाटती. याच्याकरता एखादं लुगडं दे ना, एखादं लुगडं दे ना मला, एखादं लुगडं दे ना. काय संकट असेल तुकोबरायकडं. पत्नीला एकच लुगडं होतं. ते लुगडं कणगीवर वाळत घातलेलं होतं. त्या लुगड्याच्या आतमध्ये धर्मपत्नी बसलेल्या होत्या, जिजाबाई. आबाजींची कन्या जिजाबाई बसलेल्या आहेत. हात जोडे माय, आमच्याकडे तुम्हाला देण्यासाठी लुगडं नाहीये. लक्ष्मी आहे ती, लक्ष्मी पंढरपुरातली मालकीनी. हे वाळत घातलेलं लुगडं कोणाचं आहे? इतक्या जोरात नसेल बोलली, तुम्हाला ऐकू येण्यासाठी मी म्हणालो. हे वाळत घातलेलं लुगडं कोणाचं आहे रे? माझ्या बायकोचं आहे, माझ्या पत्नीचं आहे. बर बर बर, ठीक आहे. खांद्यावर धोत्राचा सरका टाकलेला होता. निमस्ती काढून ठेवलेली होती. निमस्ती म्हणजे बनेल. चांदण्याच्या प्रकाशामध्ये तुकोबरायच्या गळ्यातली तुळशीची कंठी अशी चमचम चमचम चमकत होती. तुळशीची माळ होती. रात्रीच्या भजनात लागलेला बुक्का अजून जशाला तसा कपाळावर होता. गळ्यातली माळ तुळशीचीच का हो? कोणी विचारायला माहितीये? लक्ष्मी. तुमच्या गळ्यातली माळ तुळशीचीच आहे का? होय. आपल्या कपाळाला बुक्का आहे, आपण वारकरी आहात का? होय होय होय. देऊ नका लुगडं, देऊ नका. पण बायकोचं लुगडं दारात वाळत असताना आमच्याकडं लुगडं नाही म्हणता. निदान गळ्यात माळ आहे याचं भान ठेवा. कोण म्हणायला माहितीये? लक्ष्मी. लक्ष्मी. पण रूप सामान्य का? जर्जर जर्जर म्हातारीचं रूप आहे, म्हातारीचं रूप आहे. तुकोबरायच्या अंतकरणाला बाण लागावा असा शब्द लागला. बापरे. पण सांगावं कसं? जे लुगडं वाळताना या म्हातारीला दिसायले ते तेवढंच लुगडं नेसल्याशिवाय पत्नीला बाहेर येता येत नाही. ते
लुगडं नेसल्याशिवाय त्या कणगीतून कळायची नाही कणिंग. त्या बाथरूम मध्ये धर्मपत्नीला बाहेर येता येणार नाही, बाहेर येता येणार नाही. हे त्या म्हातारीला कसं सांगावं? बरं, न सांगता लुगडं द्यावा तर पत्नीची काय परिस्थिती होईल हे डोक्यात आणा ना. काय अवस्था होईल, काय अवस्था होईल. तुकोबराय पुढे सरकत असताना तिनं गळ्यातल्या तुळशीच्या माळीचा आणि बुक्क्याचा विषय काढला. वारकरी संप्रदायाचा मुद्दा मांडला. दया जिथून सुरू होती त्याला संप्रदाय म्हणतात. काय म्हणतील आपली पूर्वज? काय बाईनं अंतःकरणाला हात घातलाय आणि लुगडं द्यावं तर पत्नीनं काय नेसावं, नाही द्यावं तर ही माळेपर्यंत आली. तुकोबरायची 2 पावलं वापस गेले आणि तुकोबराय आपल्या पत्नीच्या वाळत घातलेल्या लुगड्यापाशी हात नेत असताना लुगड्याच्या जवळ हात गेला आणि संदिशी हात खाली पडला. पुरुषार्थाचं कर्तव्य टोकात जागं होत होतं. आपण हे लुगडं दिल्याच्या नंतर दोघांच्या मधातला अंतरपट अग्नीच्या सोयऱ्या धायऱ्याच्या साक्षीनं सुटलाय आणि त्या पत्नीला उघडं ठेवण्याची पतीला काय अधिकार शक्ती आहे? कुठं पुरुषार्थ चाललाय आपला? म्हणून लुगड्याच्या जवळ गेलेला हात खाली आला आणि नाही द्यावं तर दारातली माथाडी वारकरी संप्रदायापर्यंत पोचली. गळ्यातल्या तुळशीच्या माळेपर्यंत, कपाळाच्या बुक्क्यापर्यंत पोचली. काय करावं नेमकं? पुनश्च एकदा हात जवळ गेला, पुनश्च हात खाली सुटला. मोठ्या माणसांना रडता येत नसतं सज्जनांनो. अधिकारी माणसांना रडता येत नसते. अधिकारी माणसांचे डोळे रडत नसतेत. अधिकारी लोकांचं अंतकरण रडत असते. अंतकरण. तुकोबरायचं अंतकरण चलबिचल होत होतं. देवा, उभ्या आयुष्यात एवढ्या पुरुषार्थाने बापदादी वागलीत, मी सुद्धा वागलोय. आणि आज दारात आलेल्या एका पवित्र देशातल्या स्त्रीची आबरू झाकण्यासाठी तिने वस्त्र मागावं आणि तिची आबरू झाकण्यासाठी वस्त्र देण्यासाठी माझ्याकडे नसावं. का देवा अशी परिस्थिती? का ही एखाद्या बलाढ्य श्रीमंताच्या घरी का गेली नसावा? माझी परीक्षा पाहण्यासाठी माझ्या दारात ही का आली असावा? मनाने विचार केला. पण ते तुकोबराय होते सज्जनांनो. साधू कोणाला म्हणायचा याच्यावर सांगतोय. ते तुकोबराय होते. तुकोबरायच्या एक लक्षात आलं. आजूबाजूच्या परिसरात चांदण्याचा प्रकाश होता. आजूबाजूच्या परिसरात चांदण्याचा प्रकाश होता, पण अंगावर फाटकी आणि जीर्ण लुगडा असलेल्या बाईच्या बाजूला चांदण्याचं आगळं वेगळं तेच चमकत होतं. याच्यावरून लक्षात घेतलं ही बाई अनन्य साधारण महत्वपूर्ण असावी. ही माऊली अनन्य साधारण महत्वपूर्ण असावी, ही सामान्य स्त्री नसावी. पण पुन्हा विचार केला, एवढ्या मोठ्या अनन्य साधारण महत्वाकांक्षातली असलेली स्त्री या अवस्थेत आपल्या सामान्य माणसाच्या दारात तरी काय यावी? एक मन हे बोलत होतं, दुसरं मन विचार करीत होतं, हिला जर अधिकारी समजून आपण लुगडं द्यावं तर आपल्या पत्नीने काय नेसावं? डोळे बंद केली आणि डोळे बंद करून मन घट्ट केलं, हृदयावर दगड ठेवला आणि लुगडं धरलं आणि लुगडं ओढलं आणि त्या स्त्रीच्या हातात दिलं. नेसा माय, नेसा नेसा. अरे तुकोबरायने एकदा वळून त्या म्हातारीकडे नाही बघितलं. त्या कणगीमध्ये बसलेल्या आपल्या धर्मपत्नीला आता बाहेर कसं यावं याचा विचार तुकोबराय करत असतो. देवा सांभाळ रे, सांभाळ देवा. द्रौपदीला घरातली लोक उघड करीत होती रे. द्रौपदीला रक्ताच्या नात्यातली लोक उघडी करीत होती रे. पण तिला उघडे होऊ नये याच्याकरता तू वस्त्र झालास. कौरवे पांचाळी सभे माझी आणली, वस्त्र हरणे वस्त्र कैशी झाली माऊली. देवा माझ्यासाठी तेवढे लुगडे पाठवू नकोस रे. पण ज्या श्रद्धेने जिच्या आधी माझ्या मधातला अंतरपट बाजूला सरकला. लालनात पालयंते भार्या तारणात नैव पालयंते. पत्नीचं पालन हे लालनात करायचं असतं रे देवा. मग तिच्या अंगाला वस्त्र मिळावं इतकं एखादं पाठव. टपटप डोळ्यातून पाणी पडत होतं. पुढे सरकले आणि मागच्या स्त्रीने आवाज दिला, तुकोबराय, तुकोबराय, तुकोबराय. हा शब्द आल्याबरोबर पाठीमाग वळून पाहिलं. म्हातारी नव्हती सज्जनांनो, ती विटेवरची मालकी नव्हती. ती विटेवरची मालकी नव्हती. विटेवरची मालकी साष्टांग दंडवत विटेवरच्या मालकीनीच्या चरणावर घातला. फार दिवसाच्या नंतर नातू घरी आल्याच्या नंतर
80-90 वर्षाची आजी मोठ्या श्रद्धेने आपल्या नातवाच्या गालावून हात फिरवती, त्याच्या हजारो पटीनं घोड अशा प्रकारचा तात्विक सात्विक सकुशल घोड अशा कोमल हाताचा स्पर्श तुकोबारायच्या गालावून पडला. आज कळालं तुकोबाराय तुमची महती किती आहे. मी ती पाहण्यासाठी आले. दृष्टांत संपला. कसलाही विचार न करता दारातल्या म्हातारी जांग झाकावं ही दया दाखवत असताना स्वतःच्या पत्नीचं लुगडं दान करावा ही दया ज्याच्याकडे त्यालाच पहिलं करू. सर्वभूती संपला का? माळेन तुमच्या घरात नाही. तुम्ही असं म्हणा ना 10-15 मिनिटं वाढवा, पण नाही म्हणू नका. नाही आहे की नाही देश गवानकर? एक पुरावा सांगतो चला. साऊंड सिस्टीम छान आहे. सत्संग साऊंड सिस्टीम अकोला. बापू तुला गजानन महाराजाचा आशीर्वाद आहे. अरे सध्या ज्ञानोबराय तुकोबारायच्या नंतर सगळ्यात वारकरी संप्रदायाचं काम कोणी जोमानं करीत असेल तर महाराष्ट्राच्या मातीत सद्गुरू गजानन बाबा. वारकरी संप्रदायाचं तितकं मोठं काम दादा पाटील एकही संस्थान करीत नाही. ते फक्त शेगाव करतंय. भजनाला सतरंजी, भजनासाठी टाळ, चांगल्या सुरेल गायकासाठी पेटी, पखवाद, वाटेल ते असे अहो दिंडी घेऊन गेल्याच्या नंतर कपडे. इधर 2-2.5 महिन्याला वारीला जात असतो. जशी पंढरपूरच्या 4 वाऱ्या करतो तशा इकडच्या पण 4 वाऱ्या करतो. मला ते आवड. तिथल्या कणाकणात पांडुरंग नाचतंय, विटेवरचा मालक नाचते. तिकडचं वारं लाभलंय तुला जरसं चांगलंय. नाही माळकरी आहेच ना, जळाला असताच ना माळ नसल्यावर. इतकं सोपं आहे का? अर्जाबाईला कुकू आहे तिला सवाशीन म्हणत असते. डोरलं घातलं 3 छटाकाचं कुकू नाही तिला कोण आहे म्हणील. मी येडा आहे का तुला चोंबाळायला भांगाऱ्या भोंगाऱ्याला? मला का तुला पोरगी द्यायची का तू मग पोराला करायची? तू माझ्या पक्वा द्यायला, माझ्या गायकायला, माझ्या कीर्तन करायला आवाज देतो म्हणून तुला चोंबाळले राहिला. तमाशात लय नाचायले. विठाला विठाला थोडी चांगली. अशा माणसांसाठी बोललं पाहिजे. मस्त छान आवाज देणारा माणूस आहे. एक पुरावा सांगतो बळीराम बुवा, पुन्हा नका. कारण काय होतंय थंडीचे दिवस आहेत, कोणाला शुगर असती
अशोकांना लघुशंका अडचण असते कोणाला, त्याच्यामुळं फार काही बोलणं नको जास्त. बैल किती महागायचे असावं, आपला बांधाला की आहोत आकडावा. एक पुरावा सांगतो दयेच्या बाबतीत. माझी चोखोबराय प्रवासात आहेत. प्रवासातून घरी आले आणि घरी आल्याच्या नंतर धर्मपत्नीने आपली व्यथा सांगितली, मालक पुढच्या महिन्यात बाळाला जन्म द्यायचा आहे, पुढच्या महिन्यात बाळाला जन्म द्यायचा आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. आणि कर्मधर्म संयोगाने माझ्या श्रीमंत श्री चोखोबरायला एक पुत्ररत्न झालं. त्या मुलाचं नाव ठेवलं कर्ममेळा. दया सांगतोय, दया कशाला म्हणायची, कर्ममेळा, कर्ममेळा. किती अधिकारी पोरग होतं, रूपानं सुंदर होतं म्हणून नाही, गुणानं सुंदर असावं. या बा रूपानं बेसरामाची फुलं पण चांगली दिसतात. भोजेकर बाबा, रूपानं बेसरामाची फुलं सुद्धा चांगली दिसतात. महाराजाच्या भोवताल हरामखोर पण येडे घालतात, म्हणजे ते चांगले असतात असं डोकं लावायचं नाही. काय नसते ते, अद्याप नाही. फुलं कोणती चांगली, केतकीचे पुष्प सुढाळ रूपे पण पूजा पात्र कोण शिकारी त्याची. केतकीचं फुल दिसायला सुढाळ दिसते, पण आई साहेबांनी पूजा केली, पिंडावर फुल टाकलं, त्या दिवसपासून ते फुल बेईमान झालं. सीतेनं फुल टाकलं होतं पिंडावर, त्या दिवसपासून केतकीचं फुल तुच्छ. बेसरामाचं फुल दिसायला सुंदर, हे सुगंध नाही त्याला. लेकरं दिसायला सुंदर आहेत, गुणानं गोड असावा. माझ्या चोखोबराला झालेला मुलगा गुणानं किती गोड होता. उपजताची कर्ममेळा आणि वाचे विठ्ठल सावळा. गुणाला किंमत आहे. यावा महाराज श्रीमंत किती, त्याच्यापेक्षा वारकऱ्याचे नियम किती पाळी तू, त्याला महाराज म्हणायचं. श्रीमंत तमाशातले कोणते कमी येत, कोणते कमी आहेत तमाशातले लोक. लय वैभवात असलं म्हणजे त्याला महाराज म्हणत असते. 16 लाखाचं जनरेटर तुमच्या तालुक्यात शेतकऱ्याला कोणाला आहे? आहे का अर्जुन भाऊ? फकरू महाराज आपल्या तालुक्यात नाही. 16 लाखाचं जनरेटर भोजेकर बाबा, आणि जनरेटर ठोला 24 लाखाचा ट्रक लोकनाट्यवाल्याला आहे. लोकनाट्यवाले तुमची ग्रामपंचायतची लाईन घेत नाही, ती कवा जातीन कवा येते. त्याच्या चालू गाण्यात जर लाईन गेली तर खालून बुटाडा आणतील. मी काय लोकनाट्य पाहिले नाही, पण पाहणारे किती उलथले ते पाहिले. हो, 2.25 एकरवाला आमच्या शेजारचा माणूस मंदिराच्या बाजूला पडलेले दहिले ओढीत होता. दहिले आमच्याकडे ओढून टाकलेल्या बिडीच्या दोंडकाला दहिले म्हणतात. हे त्या नादानच. मग 16.5 लाखाचं जनरेटर लोकनाट्यवाले वापरीत, जनरेटर ठोला 24 लाखाचं ट्रक वापरीत. मग एखादा महाराज मोठ्या गाडीत आला म्हणजे लयच मोठा असतो का तो? वागतो किती चांगलं, वारकरी संप्रदायाचे नियम किती पाळतो, त्याला म्हणायचं साधू. तुम्हाला एक सांगू का, महाराष्ट्रात एकूण एकाच्या टिंगला करतात. मी दुसऱ्या राज्यातला एक साधू पाहिला, 2327 कोटीची प्रॉपर्टी, 2327 कोटीची प्रॉपर्टी एकट्याच बाबाच्या नावाने. आपल्या महाराष्ट्रातले 400-200 महाराज एका चपक्यात गुंडाळीत येते, एका चपक्यात. पण आपल्याकडे झालंय काय माहितीये, चमच्याभर पाणी म्हणला समुद्राला आंघोळ घालायचं. तू तोंड धुई ना, तू एक दात धुणं होतो का पाय चमच्याभर पाण्यात, आणि काय समुद्राला आंघोळ घाली तू. हे आपल्याकडे खपल्या काढायचा नाद लागला लोकायला, असे खपले आणि बळबळ नाही पाहिजे कशावर, अद्याप नाही. मला नाही माना वाटत. उपजताची कर्ममेळा वाचे विठ्ठल सावळा. झालेलं पोरग त्याच्या जिभेच्या शेंड्यावर रामकृष्ण नामाचा ध्वनी येत होता. इतकं सात्विक पोरग झालं. या पोराला नाव घालण्यासाठी माझ्या विटेवरच्या मालकानं साडी नेसली. वारकरी संप्रदाय साडी नेसणाऱ्याला निषेध मानतोय. वारकरी संप्रदाय साडी लुगडं नेसणाऱ्याला निषेध मानतोय. निषेध. रिकामी जागा, नाचे जो कोंबडा तो
तो सप्तजन्मी हिजडा. गिरगावकरांचं वाक्य नाही, माझ्या संप्रदायातल्या अष्टादश मालकांपैकी एका मालकाचं वाक्य आहे. आणि ती साडी ते लुगडं माझ्या विटेवरच्या मालकाने एका वारकऱ्याच्या बायकोची प्रसूती करत असताना नेसलंय. सांगा, गायनिक बायका असतात त्या लुगड, त्यांच्या अंगावर कपडे असते स्त्रीचे, ठीक आहे. पण एखादा जर पुरुष गायनिक असेल, पुरुष डिलिव्हरीत प्रसूती तज्ञ असेल, तर त्याला सांगितलं बाबा तुझ्या भावजाईचं बाळंतपण करायचे, तिला लाज वाटते, तू 5 मिनिटं भावजाईचं बाळंतपण करताना लुगडं नेसतो का? नेसल का डॉक्टर? तो नाही नेसू शकणार, नाही नेसू शकणार. पण एका वारकऱ्याच्या पत्नीचं बाळंतपण करण्यासाठी 27 दिवस लुगडं. चोखोबाची बहीण झाला सारंगधर, वैनी उघडा दार हाका मारी. मला दया सांगायची, दया 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 दया. 27 दिवस बाळंते धुतले. 28व्या दिवशी आईसाहेब निघून गेल्या, सकाळीच निघल्या. चोखोबराय घरी आले, आईसाहेब निघून गेल्या जायच्या अगोदरच. सोयरा, बाळाचा आवाज येतोय. होय मालक. कोण आलत बाळणपणाला? भाई तुम्हाला माहित नाही, मला वाटलं तुम्हीच निरोप द्यालता का? वंश आलत्या ना. वंशाचं गाव कुठे माहिती? बुलढाणा जिल्ह्यात मेवना राजा नावाचं गाव. त्या मेवना राजात माझ्या चोखोबरायच्या बहीण राहत होत्या निर्मळा. आता फक्त चोखोबरायचं मंदिर राहिले, आणि ते मंदिर करण्यासाठी महाराष्ट्रातला एक तत्वनिष्ठ वारकरी, माझे मी ज्यांना अंतकरण मानतो असे आदरणीय पूजनीय वंदनीय सद्गुरू पाचपोर बाबा त्या मंदिरासाठी फार झटतात, फार झटतात. शासनानं 4.5 कोटीचा निधी दिलाय, पण तिथलं प्रशासन तिथं ढवळाढवळ करायला. इतकं अंतकरणात प्रेम आहे. परवाला डॉक्टर हुशे साहेबांकडे आम्ही जेवायला होतो. इथं येवारे बाबांच्या आश्रमावर कथा होती त्यांची. मलाही आमंत्रण जेवण्याचं, त्यांनाही तिथं आम्ही डॉक्टर हुशे साहेबांकडे जेवायला बसलो. डोळ्यातून पाणी आलं पाचपोर बाबांच्या. महाराज मला वाटतं मी आहे तोपर्यंत चोखोबरायचं मंदिर व्हावं, मी आहे तोपर्यंत चोखोबरायचं मंदिर व्हावं. या महाराष्ट्राच्या मातीतला ब्रह्मचारी माणूस तो पाहिलाय की ज्यानं इथं कीर्तन केल्याच्या नंतर घरापर्यंत पाकिट जात नाही. ज्या महात्म्याने रामकथा केल्याच्या नंतर त्या रामकथेचा मंडप काढायच्या अगोदर पाकिट कोणीतरी गोशाळेला जाते, अशा महाराष्ट्रातला एक वारकरी सद्गुरू पाचपोर बाबा. मला चोखोबरायमुळे त्यांची आठवण झाली. चोखोबरायमुळे मेवना राजा नावाचं गाव, तिथं बहीण राहती चोखोबरायची. आणि चोखोबरायने विचारलं, बुलढाण्यातून सोलापूर जिल्ह्यात ताई आलीच कशी? माझा तर निरोप नाही. आणि मग लक्षात आलं हे सगळं विटेवरच्या मालकानं केलं. भानगड ऐका आता सर्वाभूती दया. जोपर्यंत देव आहे स्त्रीच्या रूपात, तोपर्यंत स्वैरा. एक मुद्दा मांडतो तुमच्या पुढे, मग अभंगावर येतो. ज्या नामनिष्ठ मुक्त कैवल्य सद्गुरू भगवान बाबांच्या उत्सवानिमित्त हा तुम्ही अध्यात्माचं सत्र, ज्ञानाचं सत्र, अन्नदानाचं सत्र तुम्ही प्रगट केलंय. हे साधू किती मोठे आहेत सांगू तुम्हाला. मी काल सुद्धा सांगितलं एका ठिकाणी. एक थोडासा मुद्दा मांडतो, एक बारीकसा, मग माझ्या अभंगावर येतोय. आमच्या मोरेगावला एक सप्ताह झाला. मला असं वाटतंय त्यावेळेला माझा जन्म नसेल, पण ती सप्ताह सांगणारी माणसं अजूनही 4-2 आहेत. माझ्या गाडीचा चालक आहे, त्याच्या गावी वामन महाराज म्हणून एक प्रसिद्ध व्यक्ती होऊन गेले. ते सद्गुरू भगवान बाबांचे शिष्य होते. भगवान बाबांच्या सानिध्यातून त्यांच्या हाताचा नारळ सप्ताहासाठी त्यांनी आणला. मोरेगावच्या वाळवंटात तो सप्ताह झाला. फार दिवस मारुतीरायाच्या मंदिरात नारळ बांधलेलं होतं, पण योग लागणं कसा करावा. सामान्य वारकरी, निष्ठावंत वारकरी, निष्ठानिष्ठी नाही, अत्यंत निष्ठावंत असे वामन महाराज ब्राह्मण गावचे, मोरेगावच्या बाजूला छोटस गाव आहे, तिथले होते ते. शेवटी पंचक्रोशीतली काही ठराविक माणसं एकत्रित केली आणि सांगितलं, अरे नारळ आणला एका सत्पुरुषाच्या हाताने,
वैकुंठवासी नामनिष्ठ भगवान बाबाच्या हातानं स्पर्श झालेला तो नारळ आहे, ते श्रीफळ आहे, सप्ता करायचा आहे. कालांतराने नामनिष्ठ वैकुंठवासी सद्गुरु भगवान बाबा ब्रह्मांडाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाले. शेवटी योग आला महंत भीमसिंग बाबांचा आणि पाय धरले, बाबा सप्ताह करावा लागतोय. ठीक आहे, करा सुरू. मोरेगावच्या वाळवंटात जागा निवडली. दुधनेचं पात्र आहे, फार मोठी दुधना नावाची नदी पात्र आहे, आणि त्या पात्रात उन्हाळ्याचे दिवस भोजेकर बाबा सप्त्याचं आयोजन केलं. 400 काठोटी होत्या भाकरी करण्यासाठी. 400 काठोट होती, 400. आता टिकल्यावाल्यांना काठोट कळणार नाही. पराती आल्या ना, काठोटी इकल्या काय काय बायानं, काय इचून निघू लागले का त्याच्यात? काय काय झालं तर मलाही कळालं नाही. ते ज्या बाईने इकली तिला काही सांगता येत नाही, ज्यानं घेतली मला तो सापडला नाही. मी त्याला विचारणार होतो, अरे जगात नाना प्रकारचे किमती लाकडं येतं, हे सोडून तो काठोटीच का घ्यायला? पण मला ते सापडच नाही. नाहीत मी त्याला विचारलं असतं, त्याचा पिनाही पाडला असता, तर तुम्हाला सापडला नाही. तो 400 काठोटी होत्या. 200 काठोटी सकाळी पहाटे 5 वाजता 200 बायका चुलीवर बसायच्या. त्या उठल्याच्या नंतर पुन्हा 200 थकून जायच्या. 4-4 तास भाकरी करायच्या. चुली टेकलेल्या होत्या विटकरीच्या. त्या भाकरी अशा चुलीला भाजल्याच्या नंतर वाळूचा खडा त्या भाकरीला लागू नये याच्याकरता एका श्रीमंत माणसाच्या दुकानातले रिकामी झालेली तेलाचे डब्बे ते असे चिरले आणि त्या चुलीला खाली आथरले. काय नियोजन असेल, काय सप्ता तो. आणि एका माणसाला फक्त एकच भाकरी दिल्या जायची भोजेकर बाबा. 18चा पाटा होता गिरणीचा. 1.5 महिन्यापासून ज्वारी दळणं सुरू होती. 1.5 महिन्यापासून फक्त ज्वारीचं पीठ किती क्विंटल लागलंय हे पालकर नावाच्या व्यक्तीला माहित होतं. ते पालकर सरपंच होते मोरेगावचे. आणि मी त्यांना विचारीन, पण मला जोपर्यंत कळतंय तोपर्यंत त्याच्या अगोदरच ते जात राहिले होते. त्याच्यामुळे किती क्विंटल ज्वारी दळली असं मला माहित नाही. पण त्या सप्त्याचं महत्व माऊली अण्णा चट्टे आणि सुभानबुवा गिरी ते जात राहिले. सुभानबुवा गिरी, पण आता माऊली अण्णा चट्टे त्यांनी मला सांगितलं होतं, इतका मोठा सप्ताह झाला, आम्ही चांगले टणक होतो म्हणे त्या सप्त्यात. एका माणसाला एक भाकरी दिल्या जायची. पात्रावती भाकरी त्यानं कुस्करायची आणि आमटी त्या कुस्करणावर टाकायची, तेवढं ते चुरून खायचं, पोट भरायचं माणसाला. भाकरी अशी चांगली असायची ना, नैवेद्यासारखी नसायची, चांगली भाकरी असायची. हातावरली भाकरी जुन्या बाईने केलेली. गाथ्याचं भजन आटपलं, पंक्ती बसल्या, महिलांची पंगत संपली, पुरुषांची पंगत संपली. बऱ्यापैकी त्याच्यानंतरही 2-3 पंक्ती झाल्या. ज्या साधूचा तुम्ही उत्सव करता ते साधू किती टोकाचे आहेत आधी हे लक्षात घ्यायचा. त्या साधूचा अधिकार किती मोठा आहे हे ध्यानात ठेवत जा. कधी कधी काय होतं माहितीये का, उत्सव करताना माणसाला नुसता नाद असतो, नुसता नाद, त्या नादातच नाचतो. अरे ती व्यक्ती किती अधिकारी होती त्या व्यक्तीला डोक्यात घे, नुसता येडेवानी करू नको, लिंब फेकल्यावानी. अधिकारी किती होते भगवान बाबा. बघा बघा काय टोक असेल भक्तीचं त्यांचं. बऱ्यापैकी सर्व पंगती संपल्या आणि 400-450 संयोजक असतील. म्हणजे हे सगळ्यात शेवटच्या पंक्तीला जेवणारी माणसं 250, 300, 400 पर्यंत तेवढी संख्या. बरं सगळी लोक जेवल्याच्या नंतर ते जेवायचे. शेवटच्या पंक्तीला वैकुंठवासी नामनिष्ठ मुक्त कैवल्य महंत भीमसिंग बाबा जेवायचे. ते जेवत नव्हते अगोदर, सर्व समाज जेवल्याच्या नंतर. साधू त्याला म्हणायचे. पंक्ती बसणार. तेवढ्या अवकाशात शनिवारचा दिवस होता, शेलूचा बाजार आहे. काही अंतरावर तिथून शेलू आहे. तालुक्याचं गाव, मोठं मार्केट होतं, दाना मार्केट. लवकर पीठ आटपलं आणि जेवढा काम करणारा हमाल तोलाई ही सगळी जी लोक होती, याच्यातली काही लोक, काही दुसरी अजून काही, त्यांनी विचार केला, चला मोठा सप्ताह चालू आहे, आपण प्रसाद घ्यायला त्या सप्त्यात जाऊ. भोजेकर बाबा अन्नाचा दुष्काळ होता. फार परिस्थिती नाजूक होती, फार परिस्थिती नाजूक.
मला काही जास्त वय झालं नाही, पण मी एक परिस्थिती पाहिलेली आहे. आमच्या गावात गुळाचा शिरा करायचे सप्त्याला. त्या शिऱ्याला 1.5 किलोला पावशेर तूप टाकायचे, 5 छटाक. 1.5 किलो पिठाला 5 छटाक तूप टाकायचे. नव्हतंच ना, मिळतच नव्हतं, परिस्थितीत नाजूक होती. पण एखाद्या माणसाला आग्रह केला आणि शिऱ्याची वडी पात्रावर उरली, त्याला जर नाही खाल्ली तर ती शिऱ्याची वडी आणि पात्र फेकून द्यायचे. माझ्या डोळ्यानं पाहिली परिस्थिती. त्या पात्रावर उरलेल्या वड्या एकीकडनं कुत्रे वडीत होते आणि एकीकडनं विशिष्ट प्रकारचे माणसं त्या वड्या जमा करीत होते. मी डोळ्यानं पाहिला तो दुष्काळ, डोळ्यानं. म्हणून जीनच्या पॅन्टीवाल्यानं जरा हिशोबात चाला. टिकल्यावाल्यानं संध्याकाळी कुकर केलेलं भाताचं पहाटा असं पालथं करी जाऊ नका. तुमच्या सासूनं, तुमच्या सासऱ्याने संध्याकाळचा भात सकाळी कांदा चिरून परतून डबल खाल्लाय म्हणून तुम्हाला गव्हाच्या मोरंड्या ठुल्यात. त्यानं जर ते भात फेकून द्याला असता ना तर तुम्हाला नाशिकला गटू उचलायला जावं लागलं असतं. गटू एव्हा मागची जो जाण ठेवतो का त्याला विश्व कशाचीच कमतरता भासू देत नाही. पण ज्याला मागची आठवण राहत नाही का, त्या भडव्याला कधी खड्डा येईल आणि कधी तो भडवा त्या बोकांडीवर पडल काही सांगता येत नाही त्याला. विठाला विठाला पात्र पुसून खात होती माणसं, पुसून. काय मोठाल्याच्या लग्नात बेचवय आता. अहो मोत्यासारखा चमकणारा मोतीचूरचा लाडू 2-2, 3-3 जशाला तसे डस्टबिन मध्ये जाते. येऊ नये तो दुष्काळ. माझ्या वाणीत ताकद नाही, माझी वाणी अपवित्र बी नाही, पण मागच्या सारखा दुष्काळ येऊ नये लक्षात घ्यायच्या करता अन्नावर प्रेम करा. जगातलं सर्वात मोठं टोक काय असेल तर अन्न आहे. 5 क्विंटल सोनं 10 क्विंटल चांदी असेल तर चांदीच्या भाकरीन सोन्याचं पिठलं खाता येत नसते. या गव्हा ज्वारीच्याच भाकरी खावा लागणार आहेत म्हणून त्याच्यावर इतकं मस्तड्यासारखं करू नये माणसानं. असो, ही 700-800 लोक उतरलेली पाहिल्याच्या नंतर एका स्वयंसेवकाने नामनिष्ठ सद्गुरू भीमसिंग बाबांना सांगितलं, बाबा 700-800 लोक खाली उतरायले दुधनेच्या कडेहून. अरे पाहिलं असं, उन्हाळ्याचे दिवस होते, बरीच लोक येतात रे. वा वा वा. हे स्वयंपाक घरापाशी किती भाकरी येत रे. या सगळ्या केलेल्या भाकरी पत्राचा मंडप केलेला होता, खालीचे केळीचे पानं आथरलेले होते आणि त्याच्यावर सगळ्या भाकरी टाकायच्या आणि त्या ढिगल्यावरल्या उचलून एक एक वाढायची. पण पाहला गेल्याच्या नंतर शाबीत भाकर भोजेकर बाबा एकही नव्हती, बंदी भाकरी एकही नव्हती. ज्या साधूचा उत्सव करता ते माझे सद्गुरू भगवान बाबा किती मोठे आहेत, नुसतं ऐका, कळल तुम्हाला, कळल किती मोठे आहेत, किती अधिकारी आहेत. एकही भाकरी शाबूत नाही. सगळ्या बायका स्वयंपाक करून आपापल्या ठिकाणी, कारण तिथं काही एवढी सुविधा नव्हती राहण्याची. गावात गेल्या असतील, मंडप जांभळीच्या याच्या पानाचा दिलेला होता, आंब्याच्या याचा दिलेला होता, तापलेली वाळू होती, भयानक उन्हाळा होता. आता पुन्हा एवढ्या दुपारी चुली पेटवायच्या, पुन्हा गावातून गिरणीतून पीठ आणायचं, कसं शक्य आहे ते. बाबांनी सांगितलं, भीमसिंग बाबांनी, अरे शाबूत भाकरी एक सुद्धा नाही. काही नाही म्हणले, सगळ्या भाकरीचा चुरा जर जमा केला तर आपण एवढे जण जेवतो, इतक्या भाकरीचा चुरा आहे. पण हे नवीन आलेली 700-800 माणसं जेवणं मात्र तेवढा आपल्याकडे स्वयंपाक नाही. 2 पातेले आमटीचे भरलेले इथं, वरण सुद्धा नव्हतं. कोणी एखाद्यानं वांगे आणले त्या वरणात टाकायची, गोबी आणली त्या वरणात टाकायची, काय आणलं असेल, मेथी आणली असेल त्या वरणात टाकायची, कांदे चिरून त्या वरणात टाकायचे, गाजर आणले असतील त्याच्यात टाकायचे. हे सगळं मिळून त्याचं कालवण केलं जायचं. पुरलं पाहिजे ना. आताच्या सारखा पैशाचा सुकाळ थोडा होता त्या काळात. माणसं उदार नव्हते असा विषय नाही, उदार अंतकरणाची माणसं होते, पण परिस्थित्या नाजूक होत्या. 1-2 पातेले आमटीचे भरलेले ती आपल्या लोकांना सगळ्यांना पुरण, पण या लोकांनाही ती आमटी पुरण, पण भाकरीची पंचायत आहे. बाबांनी पुन्हा सांगितलं, बघा रे एखादी शाबूत भाकरी आहे का. एक विवेक संपन्न विनेकरी होता, त्या वारकऱ्यानं सांगितलं, बाबा शाबूत भाकरी एकाच जागेवर टेकलेली आहे, तिथं ज्ञानोबा राहायचा, तुकोबा राहायचा,
आणि वैकुंठवासी भगवान बाबाचा फोटो मांडलेला होता. या प्रतिमेच्या पुढे नैवेद्य म्हणून बंदी भाकरी टेकलेली आहे. जमलं म्हणले काम. तुम्ही काय काळजी करू नका, त्या माणसाला बसा पंक्तीला. कार्यकर्ते लोक म्हणले कस काय भीमसिंग बाबा बसवा म्हणते. 7-8 टोपली भरतील अशी मोठाली 4-4 पायल्याची टोपली भरतील असा भाकरीचा चोर आहे. हे 700-800 माणसं आहेत, आपण 200-400 येत. जाऊ द्या आपलं काही घरी जाऊन जीव, काय होईल ते करू, भात शिजिता येईल, काही करता येईल. पण ही 700-800 माणसं कशी जेवतील. पण आता तेवढ्या मोठ्या माणसाला विरोध करणं इतकं सोपं नव्हतं. बसा म्हणले, बसा. देवघर करीत होते. मला वाटतं इकून केलंय का नाही, इकून आहे ना. गर्दी असल्यामुळं मला जाता नाही आलं. मी काल लोटांगण घातलं होतं देवघरापाशी, इकून आणलं मला वाजीत नवरदेव आणले आणि. पण मी इथून लोटांगण घालतो.